शहरातील प्रभाग क्रमांक 10 अंतर्गत येणाऱ्या पंचशील नगर परिसरात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। विशेषतः पंचशील नगरच्या वरच्या भागातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे अमरावती शहर उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत या भागात अतिरिक्त 1 तास पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पाणी पुरवठ्याचा कालावधी अपुरा असल्यामुळे अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही। परिसर उंच भागात असल्याने नळांमध्ये पाणी पोहोचण्यास उशीर होतो आणि पाणी येण्यास सुरुवात होताच पाणी पुरवठा बंद होण्याची वेळ येते। याशिवाय काही घरांमध्ये मोटार पंपांचा वापर होत असल्याने सामान्य नागरिकांना आणखी पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। ज्यांच्याकडे पाणी साठवण्याची किंवा मोटारची सुविधा नाही अशा कुटुंबांची परिस्थिती अधिकच बिकट झाली असून महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे। प्रशांत मेश्राम यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की पंचशील नगरच्या वरच्या भागात अतिरिक्त 1 तास पाणी पुरवठा सुरू करण्यात आला नाही तर इतर भागातील होणारा पाणी पुरवठा रोखण्याचे आंदोलन करण्यात येईल। आता प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते आणि पंचशील नगरातील नागरिकांना दिलासा मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आज भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे प्रभाग क्रमांक 10 मधील पाण्याची जी समस्या होती पंचशील नगरातली, त्यासाठी आम्ही आज सोळंके साहेबांना एक निवेदन देण्यात आले आणि त्यांना तातडीची गरज म्हणून लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्यात यावी। कारवाई म्हणजे जो वेळ आहे त्या वेळेनुसार जो पाणी पुरवठा कमी होत आहे, पब्लिकला त्रास होत आहे, त्या त्रासापासून काढण्यासाठी यांनी टाईम वाढवण्यात यावा। यासाठी आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चातर्फे साळुंके साहेबांना एक निवेदन दिले आणि त्यांना एक पाण्याच्या टाकीबद्दलही त्यांना सूचना दिली की लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीचं काम होण्यात यावं। अन्यथा पंचशील नगरातला जर पाण्याचा टाईम वाढला नाही तर आम्ही ह्या गोष्टीला तीव्रतेने उचलून पाणीपुरवठा मंत्र्याकडे याची नोंद देऊ।